आणि आता दिवसभरातल्या मोठ्या टॉप 9 आपण बातम्या बघूया। स्पेन आणि पोर्तुगालमधील अनेक भागांमध्ये वीज गायब झाली आहे। एअरपोर्ट आणि सबवे बंद झाल्याची माहिती आहे। फ्रान्सच्या भागात देखील वीज गायब झाली आहे। सायबर अटॅकची ही शक्यता आहे। वीज पुरवठा सुरळीत होण्यासाठी 6 ते 10 तास लागण्याची शक्यता। भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवडणूक प्रक्रिया थांबली आहे। सूत्रांची माहिती, पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय। ईडी कार्यालयाला लागलेल्या आगीमुळे पुरावे गहाळ झाल्याची भीती आहे। मुंबईतल्या ईडीच्या झोन 1 कार्यालयामध्ये आग लागली होती आणि आग लागलेल्या ईडी कार्यालयामध्ये चोक्सी, नीरव मोदी या प्रकरणांच्या नोंदी आहेत। रात्री उशिरा वाल्मिक कराडची वैद्यकीय तपासणी, कराडचा सिटी स्कॅन रिपोर्ट नॉर्मल आल्याची माहिती आहे। शुगर कमी झाल्यानं कराडला त्रास झाल्यानं वैद्यकीय तपासणी तर इतर चाचण्यांचे रिपोर्ट आल्यानंतर कराडवरील उपचाराची दिशा ठरेल। आरोपींना वेगवेगळ्या तुरुंगामध्ये ठेवावं ही धनंजय देशमुखांची मागणी योग्य आहे। धनंजय देशमुखांनी गृह मंत्रालयाला पत्र लिहिण्यापेक्षा कोर्टात मागणी करावी, दमानी यांचं वक्तव्य। निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासलेची हर्सुल कारागृहामध्ये रवानगी। वाल्मिक कराडमुळे रणजित कासलेला धोका असल्यामुळे हर्सुलमध्ये रवानगी। रणजित कासलेनं वाल्मिक कराडवर केले होते गंभीर आरोप। 26/11च्या दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार तहूर राणाला एनआयए कोर्टाकडून 12 दिवसांची एनआयए कोठडी। एनआयएनं न्यायालयामध्ये रिमांड वाढवण्याची मागणी केली होती। ॲडव्होकेट महेश मुळे बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणाचा खटला लढणार आहेत। विशेष सरकारी वकील म्हणून मुळेंची नियुक्ती झाली आहे। सत्र न्यायालयामधल्या खटल्यासह हायकोर्टात सरकारची बाजू मांडतील। अटारी बॉर्डरवरून 145 पाकिस्तानी भारतामधून परतले तर 275 भारतीय नागरिक हे पाकिस्तानमधून मायदेशी परतले।